5 जुलैला दोन्ही ठाकरे बंधूंचा विजय मिळावा, विजयोत्सव साजरा करणार, एकजुटीचं दर्शन होणार. उद्धव ठाकरेंची माहिती. तर सरकारनं शिक्षणाच्या विषयात थट्टा करू नये, ठाकरेंचं मत. मराठी माणूस एकवटला तर काय होतं हे सरकारला कळालं. मोर्चा निघाला असता तर तो न भूतो न भविष्यती असा स्वरूपाचा मोर्चा झाला असता, राज ठाकरेंचा दावा. हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन जी.आर रद्द. इंग्रजी हिंदीबद्दलची शिफारस ठाकरेंच्या शिवसेनेतील विजय कदम यांच्याकडूनच होती. मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर. उद्धव ठाकरेंचं मराठीचं प्रेम बेगडी आणि राजकीय स्वार्थापोटीचं. मराठीबद्दल इतकंच प्रेम होतं तर मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवलं. नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल. दोन्ही जी.आर संदर्भात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माहीत नव्हतं. रेशीम बागेत निर्णय झाला. हिंदी संदर्भातील जी.आरवरून हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान. हर्षवर्धन सपकाळ अध्यक्षपदावर त्यांनी अजून अभ्यास करावा. 1965 आणि 1968 नुसार बनवलेल्या अहवालांमध्ये त्रिभाषा आणि हिंदीचा उल्लेख. आशिष शेलारांचं प्रत्युत्तर. हिंदीबाबतचा जी.आर रद्द केल्यानंतर मनसेचा जल्लोष. राज्यभरात मनसेच्या कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव. मुख्यमंत्री फडणवीसांनी हिंदी भाषा सक्तीची न करता इच्छित ठेवलेली. ठाकरेंच्याच काळात हिंदी भाषेबद्दलचा जी.आर काढण्यात आला. गिरीश महाजनांची ही टीका. कोल्हापुरातील ठाकरे गटाचे उपनेते संजय पवारांकडून पदाचा राजीनामा. तर आपलं ऐकलं जात नसेल तर शिंदेंसोबत चला, कार्यकर्त्यांची भावना. कार्यकर्त्यांसमोर पवारांना अश्रू अनावर. ठाकरेंच्या पक्षात बदललेल्या कार्यपद्धतीमुळे भास्कर जाधव अस्वस्थ. प्रवीण दरेकरांचं वक्तव्य. तर नाराजीच्या प्रश्नावर भास्कर जाधवांनी मात्र उत्तर देणं टाळलं. बीडमधील विद्यार्थिनीच्या विनयभंगाप्रकरणी आरोपींवर कडक कारवाई करा. पंकजा मुंडेंच्या पोलीस अधीक्षकांना सूचना. बीडमधील विद्यार्थिनीच्या विनयभंगाप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे एसआयटी नेमण्याची मागणी. संदीप क्षीरसागर आणि आरोपीचे सीडीआर काढा. घटना घडली तेव्हा क्षीरसागर तिथेच होते, धनंजय मुंडेंचे आरोप. बीड विनयभंग प्रकरणातील आरोपीचे धनंजय मुंडेंसोबतचे फोटो व्हायरल. मुंडेंनी संदीप क्षीरसागरांवर आरोप केल्यानंतर फोटो व्हायरल झाल्यानं आता चर्चा. बीड अत्याचार प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण प्रकरणात सीडीआर तपासणी झाली पाहिजे. अल्पवयीन विद्यार्थिनी विनयभंगाप्रकरणी अंजली दमानी यांची मागणी. आम्हाला विश्वासात न घेता प्रवेश देणार असाल तर मीही राजकारणात सक्रिय, याचे भान ठेवावे. अजित यशवंतराव यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे उदय सामंत शेखर निकम यांच्यावर नाराज. सुप्रिया सुळेंना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा फोन. शहांकडून फोन करत सुळेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन. विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांचंही आंदोलन. तर मराठीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक. काँग्रेसचे राज्यातील बडे नेते आज दिल्लीत. हायकमांडसोबत बैठक. आगामी निवडणुका महाविकास आघाडीत लढायच्या का हे ठरण्याची यामध्ये शक्यता. 1988 बॅचचे आयएएस अधिकारी राजेश कुमार महाराष्ट्राचे मुख्य सचिव असणार. राजेश कुमार दुपारी 4 वाजता पदभार स्वीकारणार. लातूरच्या नागल गावात कौटुंबिक वादातनं पित्याकडून 4 वर्षीय मुलीची हत्या. आरोपी पतीला फाशी देण्याची पत्नीची मागणी. शेफाली जरीवालाचा मृत्यू कमी रक्तदाबानं झाल्याचं समोर. घरी पूजा असल्यामुळे शेफालीनं उपवास केला होता. त्या रात्री शेफालीनं अँटी एजिंगचं इंजेक्शन सुद्धा घेतलं असल्याची माहिती. नागपूर महाल परिसरात जमीन खचल्याप्रकरणी पालिकेकडनं चौकशी सुरू. तर पालिकेची विदर्भ इन्फोटेकला नोटीस. दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई होणार. कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. काही ठिकाणी अतिवृष्टी होणार, हवामान खात्याचा अंदाज.